चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे। संभाजीनगर किंवा मराठवाडा गद्दारांना क्षमा करत नाही असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। उमेदवार कोणताही असो त्याचा पराभव करा असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। जनतेचं मत एकनिष्ठपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत जास्त बोलू नये असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार हे निश्चित झाले आहेत। महायुतीकडून संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र आपण महाविकास आघाडीचं चित्र पाहिलं तर उमेदवारी जाहीर होऊन निवडणुकीचा प्रचार देखील पूर्ण होत आला आहे। त्यासोबतच आपल्यासोबत या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। कोणताही उमेदवार असो आपल्या विरोधातला आपण त्याला कमी नाही पकडायचं, आपण त्याला खूप मोठं समजायचं आणि त्याला पाडायचं। ही ईर्ष्या ही आम्ही निर्माण केलेली आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचा हा गड आहे। आज उद्धव साहेबांचं नेतृत्व यशस्वीपणे काम करत आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मी याकरता सांगेन की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गाफील न राहता या गद्दारांचा पराभव करायचा ही ईर्ष्या मनात ठेवली। संदीपान भुमरे देखील नाही म्हटलं तरी शिवसेनेचे दोन भाग झाले आणि त्यांचेच उमेदवार म्हणून आता त्यांनी गद्दारी केली हे सगळ्यात लोकांना वाईट वाटलं। लोक त्यामुळे चिडलेले आहे। जर ते एकनिष्ठ राहिले असेल तर त्यांचं अजून कारण हा संभाजीनगर किंवा मराठवाडा गद्दारांना क्षमा करत नाही, माफ करत नाही। गद्दारांच्या विरोधात गद्दारांना पाडतो, गद्दारांना कधी लाईक करत नाही आणि म्हणून त्यांनी ते तसं केलं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अगेन्स्ट लोक आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।